नमस्कार मंडळी. शेतीतल्या काही गोष्टी आपण इतक्या वर्षांपासून करत आलोय की त्या आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे नांगरणी. जणू काही नांगरणीशिवाय शेती होऊच शकत नाही. पण विचार करा, ज्या गोष्टीवर आपला इतका विश्वास आहे तीच आपल्या जमिनीचा कस हळूहळू संपवत असेल तर? चला, आज याच विषयाच्या मुळापर्यंत जाऊया. बघा, रब्बीचा हंगाम संपला की प्रत्येक शेतकऱ्यासमोर हा प्रश्न उभा राहतोच. नांगरणी करायची की नाही? काही जण म्हणतात नांगरणी केलीच पाहिजे, तर काही म्हणतात यामुळे जमिनीचं नुकसान होतं. मग नेमकं खरं काय? फायदा कशात आहे आणि तोटा कशात? हा सगळा गोंधळ आज आपण दूर करणार आहोत. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? आधी बघूया नांगरणीचे पारंपरिक फायदे. मग ती करण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती ते पाहू. त्यानंतर त्याचे छुपे तोटे आणि खर्च समजून घेऊ. त्याला पर्याय काय आहे, म्हणजे शून्य मशागत म्हणजे काय ते बघू. आणि मग दोन्हीची तुलना करून अंतिम निर्णय कसा घ्यायचा यावर बोलूया. आता इतक्या पिढ्यांपासून जर शेतकरी नांगरणी करत आले असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी ठोस कारण असणार, नाही का? चला तर सगळ्यात आधी हेच जाणून घेऊया की नांगरणीचे फायदे नेमके आहेत तरी काय. आता हे फायदे वरवर वेगवेगळे वाटले तरी खरं तर एकमेकांशी जोडलेले आहेत. कसं ते सांगतो. खोल नांगरणी केली की काय होतं? जमिनीत दडलेली कीड, अळ्यांची अंडी आणि बुरशी हे सगळं वर येतं आणि कडक उन्हामुळे नष्ट होतं. हळळी आणि लव्हाळ्यासारख्या हट्टी तणांची मुळं सुद्धा उघडी पडून वाळून जातात. जमीन भुसभुशीत होते, त्यामुळे हवा खेळती राहते आणि पावसाचं पाणी जमिनीत खोलवर मुरतं. आणि हो, खालच्या थरातली पोषक तत्व वर येतात, जी पिकांना सहज मिळतात. म्हणजे थोडक्यात काय, तर नांगरणीला एक प्रकारचं नैसर्गिक कीटकनाशक, तणनाशक आणि खत मानलं जातं. यामुळे महागड्या औषधांवरचा खर्च वाचतो आणि साहजिकच शेतकऱ्याचा नफा वाढतो. हेच आहे यामागचं पारंपरिक शहाणपण. बरं, समजा आता नांगरणी करायचीच ठरवलं, मग ती कधी आणि कशी करायची हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण योग्य वेळ आणि योग्य पद्धत वापरली तरच त्याचा खरा फायदा होतो. चला, ते कसं करायचं ते बघू. तज्ज्ञ सांगतायत की रब्बीची पिकं काढल्यानंतर मार्चच्या शेवटापासून ते एप्रिल महिन्यात नांगरणी करून घ्या. कारण यामुळे एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हात जमीन चांगली तापते आणि या उष्णतेमुळे जमिनीतील कीड, रोगजंतू आणि तणांचा बरोबर बंदोबस्त होतो. आता नांगर कोणता वापरायचा, साधा की पलटी, यातला फरक समजून घेऊया. साधा नांगर माती फक्त एका बाजूला लोटतो, त्यामुळे वेळ जास्त लागतो. याउलट पलटी नांगर मातीचा अख्ख्या थरच्या थर उलटा करतो. तो जागेवरच वळत असल्यामुळे वेळ आणि डिझेल दोन्ही वाचतं आणि म्हणूनच तण आणि पिकांचे अवशेष जमिनीत जास्त चांगल्या प्रकारे गाडले जातात. त्यामुळे आता पलटी नांगराचीच शिफारस केली जाते. नांगरणी किती खोल करायची, तर साधारण 30 सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ 1 फूट खोल. यामुळे जमिनीचा जो कठीण झालेला थर असतो तो फुटतो आणि पाणी खोलवर मुरतं. पण थांबा, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. काही तज्ज्ञांच्या मते दरवर्षी इतकी खोल नांगरणी करणं फायद्याऐवजी तोट्याचा ठरू शकतं. म्हणून दर 3 वर्षांतून एकदाच खोल नांगरणी करण्याचा सल्ला दिला जातो. आत्तापर्यंत सगळं छान वाटतंय, नाही का? फायदेच फायदे. पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. काय होईल जर आपल्याला कळलं की हीच नांगरणी आपल्या जमिनीचं सोनं हळूहळू संपवत आहे? चला, आता याच्या दुसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या बाजूचा विचार करूया. जरा थांबा आणि विचार करा. आपल्या शेताच्या बांधावर जिथे कधीच नांगर लागलेला नाही, तिथली जमीन किती मऊ असते. पावसानंतर तिथे पाय सहज रुततो. पण आपल्या नांगरलेल्या शेतात मात्र वरचा चिखल होतो आणि खाली जमीन घट्ट लागते. असं का? निसर्ग आपल्याला काहीतरी वेगळं सांगतोय. आपण फक्त ते ऐकायला हवं. आता जरा खर्चाचा विचार करूया. खोल नांगरणी करायची म्हणजे हेक्टरी कमीत कमी 5,000 रुपये तर गेलेच. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. यानंतर ढेकळं फोडायला रोटावेटर फिरवायचा, तो खर्च वेगळाच. म्हणजे आपल्या घामाच्या कमाईचा एवढा मोठा हिस्सा आपण अशा गोष्टीवर लावतोय जिच्या फायद्यांवरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. हे एक असं नुकसान आहे जे उघड्या डोळ्यांना पटकन दिसत नाही, पण ते आपल्या जमिनीचा आत्माच काढून घेतं. नांगरणीमुळे जमीन उघडी नागडी पडते. मग जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाण्यासोबत जमिनीचा सगळ्यात वरचा, सगळ्यात सुपीक आणि जिवंत थर वाहून जातो. ही एक अशी चोरकी प्रक्रिया आहे जी आपल्याला कळत सुद्धा नाही. हा आकडा बघा, धक्का बसेल. एका वर्षात एका हेक्टरमधून तब्बल 23 टनांपर्यंत सुपीक माती वाहून जाऊ शकते. विचार करा, आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय मागे ठेवणार आहोत? आपण वर्षाला 23 टन शेणखत तरी टाकतो का शेतात? नाही ना? जमिनीचा जीव किंवा तिची जीवनशक्ती कशात असते, तर सेंद्रिय कर्बामध्ये.
जेव्हा आपण नांगरणी करतो तेव्हा जमिनीखालचा हा सेंद्रिय कर्ब हवेच्या संपर्कात येतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू बनून हवेत उडून जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण दरवर्षी आपल्या जमिनीतील सोनं अक्षरशः हवेत उडवून लावतोय. पण थांबा, घाबरून जाण्याची गरज नाही. प्रत्येक समस्येवर एक उत्तर असतंच. आता या निराशेच्या गर्तेतून बाहेर पडूया आणि एका अधिक सुपीक भविष्याकडे वळूया. आणि तो मार्ग आहे शून्य मशागतीचा. यामागचं तंत्रज्ञान खूप सोपं आहे. पिकाची कापणी झाल्यावर त्याचे अवशेष म्हणजे पालापाचोळा शेतातच पसरून ठेवायचा. हे अवशेष जमिनीसाठी एका ब्लँकेटसारखं काम करतात. ते जमिनीला उन्हापासून वाचवतात, ओलावा टेकवून ठेवतात आणि हळूहळू कुजून जमिनीचा कस म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवतात. निसर्ग जंगलात जे हजारो वर्षांपासून करतोय तेच आपल्याला आपल्या शेतात करायचं आहे. चला तर मग आता ह्या दोन्ही पद्धतींना समोरासमोर उभं करूया, म्हणजे चित्र अधिक स्पष्ट होईल. इथे सगळं चित्र स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे नांगरणी, कीड आणि तणांवर तात्पुरता उपाय पण भविष्यात वाढता खर्च आणि जमिनीच्या आरोग्याचा ऱ्हास. दुसऱ्या बाजूला आहे शून्य मशागत. सुरुवातीला थोडा बदल करावा लागेल पण भविष्यात पैशांची बचत, थांबलेली जमिनीची धूप आणि सुपीक जिवंत जमीन. तर मग या संपूर्ण चर्चेनंतर आता प्रश्न हा आहे की आपल्या शेतीसाठी कोणता मार्ग निवडायचा. एक गोष्ट लक्षात घ्या, ही निवड योग्य किंवा चुकीची नाहीये. ही निवड दोन वेगवेगळ्या ध्येयांमधली आहे. तात्पुरता आणि जलद उपाय हवा आहे की जमिनीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून तिची सुपीकता वाढवायची आहे, हा निर्णय घ्यायचा आहे. आता वेळ आली आहे शांतपणे विचार करण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतात एक छोटासा प्रयोग करून पाहण्याची. स्वतःच्या जमिनीचं निरीक्षण करा आणि स्वतःला विचारा, गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या शेताची सुपीकता वाढली आहे की कमी झाली आहे. तुमचं उत्तरच तुम्हाला पुढचा मार्ग दाखवेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमचा अनुभव काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर हा विषय आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.